चला आजचा आपला आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग एक 5वा दिवस आहे मला वाटतं. तुमचं सुस्वागतम या 5व्या दिवसामध्ये. तर आपण एक सारांश लेखन करतोय. ज्या काही महत्वाची वाक्य आहेत ती तुम्हाला लिहिण्यास सांगितली आहे. आणि ज्या काही तुमच्या चुका होतात त्याच्यावर एक रिपिटेशन्स म्हणून मी दर सेशनला सुरुवातीला बोलतीये. त्याचं रेकॉर्डिंगही टाकते. याचा अर्थ आहे की तुम्ही तिथे इम्प्रूव्ह करायचंय. पण अजून एकानेही इम्प्रुव्हमेंट करून वाक्य बदलून लिहिलेली नाहीयेत. तर म्हणावं असं समाधानकारक काम फक्त एकच व्यक्तीचं मला आवडतंय. सारांश लेखन वगैरे की काही त्याला अशी क्वालिटी वाटतेय. नाव नाही सांगणार आहे मी डिक्लेअर करणार आहे. पण तुम्ही काय लिहिताय ते बघा. आता लिहायचं आहे तुमच्याचसाठी लिहायचं आहे. वाक्य सांगितलं आहे वाक्य. वाक्य म्हणजे एकच फुल स्टॉप येईपर्यंत बस. काहींनी पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहिलीत, काहींनी संयुक्त वाक्य लिहिलंय, काहींनी 2-2 वाक्य लिहिली आहेत, काहींनी 4 लिहिली आहेत, काहींनी 6 लिहिली आहेत. एवढं कळत नाही का आपल्याला 5च वाक्य लिहायची आहेत. 5. पंचतत्व 5. आकड्याला काही महत्व आहे आपण बघतोय. तर हे एक 5च वाक्य सिंपल लिहायची आहेत. आणि कशी लिहायची आहेत? तर तुमच्यासाठी तुम्ही आता 10 वाक्य लिहिली समजा आज डायरीमध्ये. तर त्या 10 वाक्यांवर विचार करायचा आहे, की मला यातली कुठली वाक्य सतत घोळवायची आहेत, सतत घोळवायची आहेत जप म्हणून. आपण बघितलंय शब्दांना पॉवर आहे. मग हे जर सार समजून घेतला नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलंय हा जो कोर्स लॉन्च झालाय, तो वेगळ्या गोष्टीसाठी लॉन्च झालेला आहे. पूर्वी ज्यावेळेला लॉन्च झाला तर तो वेगळ्या गोष्टीसाठी लॉन्च झालाय. आता संपूर्ण ब्रह्मांड बदलत आहे. ब्रह्मांडाचे प्रोग्रॅम रिसेट होत आहेत. ब्रह्मांड आपले सगळे प्रोग्रॅम रिसेट करत आहेत. उदाहरण तुम्हाला पटवून द्यायचं झालं तर तुमची मेमरी कमी होत चालली आहे का? चॅट बॉक्समध्ये सांगा नाही तर अनम्यूट करून सांगा. दुसरं मोबाईल. मोबाईलच्या बॅटऱ्या भराभर डिस्चार्ज होत आहेत का? माझ्या तर खूप मला असं वाटतंय माझी बॅटरीतच प्रॉब्लेम आहे. राधा जॉईन झालीये काय? कशाला हो म्हटलंय? विसरणं चाललंय का मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होतीये? जरा विसरते. हा कविता बोलते, विसरते. विसरते. हं. मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होती असं कोणाला जाणवतंय का? मला जाणवतंय. मेमरीचं आहे. बॅटरीचं कोणाला जाणवतंय? मोबाईलची बॅटरी ऑब्झर्व करा मग आता. आजपासून ऑब्झर्व करा. मोबाईलची बॅटरी नको तेवढी फास्ट डिस्चार्ज होतीये. मोबाईल बॅटरी डिस्चार्ज होते. प्रतिभा नलावडे. ठीक आहे. तर हे काय चाललेलं आहे? तर सूर्य एक शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर सूर्य आग ओकतोय, बरोबर? सूर्य आग ओकते म्हणून पृथ्वीच्या सागरांमध्ये असे हे होत आहेत. लाव्हा बाहेर येतोय सागरातून. लाटा येतायत आणि प्रलय येणार आहे. आणि सूर्याचं जे काही आहे, जे काही सनरेज येतायत, या सनरेजमुळे काय होतंय, उष्णता आहे त्या सनराईजमध्ये आणि खूप वेगळ्या गोष्टी आहेत. पूर्वी सूर्याची उपासना करायची, सूर्याला अर्घ्य द्यायची. त्यामागचं काही शास्त्र आहे. सूर्याची जी किरणं येतात, त्यातल्या ऊर्जा ग्रहण करायच्या. पण आता हा जो सूर्य आहे ना, तो सूर्य सुद्धा नुसतं पूर्वी जे ते देत होता, तो देत नाहीये. त्या सूर्यामध्ये जरी आपण उभं राहिलंय थोड्या वेळ, तरी सुद्धा रिसेट होत आहेत शरीरात. आणि हे पुढं-पुढं मी केव्हा सांगणार तुम्हाला? मग काय करायचं? कारण ऊर्जावर आपला प्रोग्राम आहे ना आणि आपल्या आपल्या स्वतःच्या ऊर्जा कशा वाढवायच्या? शब्द झाले, विचार झाले, भावना झाले, पण अजून सुपरफास्ट यानात बसल्याप्रमाणे काही नको का टेक्निक शिकायला? मग ते केव्हा मी सांगणार आहे तुम्हाला? तुम्ही नीट सारांश लेखन लिहिलं तर मी पुढे जाणार आहे. तुम्ही अजून शब्दातच नाहीये, विचारातच नाहीये. परवाचीच वाक्य लिहिता, पहिल्याच दिवसाची वाक्य लिहिता. मी काय बोलतीये तसंच लिहिता. थोडा विचारपूर्वक लिहा ना. मी कितीतरी एका वाक्याला एक्सप्लेन करत असते ना. मग यामध्ये ऊर्जेचं मी तेव्हाच रहस्य किंवा पुढे-पुढे सगळं सांगेल काय बदलायची आपल्या ऊर्जा, कशा बदलायच्या. उदाहरणार्थ मी टेलिपॅथी सांगितली. टेलिपॅथी सुरू झाली आहे सांगितलं.
टेलिपॅथी करायची आहे का तुम्हाला? विदाउट कम्युनिकेशन, विदाउट शब्द वापरून विचार, हे थोडं थोडं बघतोय पण जर पण फास्ट करायचं असेल, कारण ब्रह्मांडाचे प्रोग्राम रिसेट होत आहेत, आपले पण रिसेट करायचेत का? आपली चेतना फास्ट वाढवली तर आपण यासोबत जाणार आहे. पण तुम्हाला माहिती का युद्ध कसलं सुरू झालंय? आपली ही उन्नती होऊ नये म्हणून सगळे प्रोग्राम येत आहेत. उदाहरणार्थ मी जे सांगितलं, मोबाईलच्या बॅटऱ्या डिस्चार्ज होत आहेत, बघा तुम्ही आजपासून. असेल तर ग्रुपवर टाका. आपल्याला पूर्ण 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवत आहेत. आज ऊर्जा बघायची मोबाईलची. मोबाईल घ्यायचा आणि अशी ऊर्जा बघायची. आधी आपली बघायची अशी टेबलावर अशी ऊर्जा बघा. मग मोबाईल ठेवा. मग ऊर्जा बघा. आणि मग कॉल करायला लावा घरातल्या कोणाला आणि मग ऊर्जा बघा. आणि काय ऑब्झर्वेशन येते ते ग्रुपवर टाका. मग ज्या वेळेला आपण हा मोबाईल घेऊन झोपतो, त्यावेळेला आपण काय घेऊन झोपतोय ते बघायचं. म्हणून आपल्या बेडरूम मध्ये कुठलंही डिजिटल गॅजेट नकोय. कारण झोपल्यानंतर तुम्हाला असं वाटतं मोबाईलचा कॅमेरा सुरू असेल तरच ते आपलं सगळं दिसतंय, असं काही नाहीये. प्रत्येक क्षण आपल्या घरातला सगळा दिसतोय. याचं उदाहरण म्हणजे मी तुम्हाला सारखं सांगते, की तुमच्या मनात काय चाललंय, हे सुद्धा त्या कॅमेऱ्यातनं टिपलं जातंय. तुमच्या मनात काय येतंय, ड्रेस घ्यावा, लगेच ड्रेसच्या जाहिराती झळकतायत. पण अजून एक होतंय, तुमच्या ऊर्जाही बदलल्या जातायत. ऊर्जा बदलल्या जातायत आणि या मार्फत काय केलं जातंय, तुमची मेमरी इरेज करणं चाललंय. तुम्हाला आठवणीतच राहायला नकोय तुम्ही कोण आहात. तुम्हाला डिजिटल गॅजेट बनवायचंय, एक ट्रान्स ह्युमन बीइंग बनवायचं. मग जे काय हवं आहे ते मार्केटिंग तुम्ही कराल, हे कराल. मोबाईलच घेऊन बसाल, YouTubeच बघत बसाल. कोणाकोणाला फेडअप झालं YouTube बघून? कोणाकोणाचा मोबाईल टाईम कमी झाला? लिहा. चॅट बॉक्समध्ये लिहा, कोणाचा झालाय का मोबाईल टाईम कमी? की पूर्वी इतकं नकोच वाटतं आता काही मोबाईल हातात घ्यायला, बघायला? कोणाचंच नाही झालं. मला एक सुद्धा दिसलं नाही चॅट बॉक्समध्ये. नमस्ते मॅडम, बोलू का लिहिण्यापेक्षा? हो, माझा झालाय. बोला की. बोला हा, ना. जेव्हा इतकं इरिटेट झालं, म्हणजे माझं हे ऑनलाईन काम आहे, मान्य आहे. पण लिटरली सांगू का, अपॉइंटमेंट सेट करते, फ्लाईट मोडला टाकते मी, लिटरली फ्लाईट मोडला टाकते. अहो, मला इरिटेट झालं. आता हा क्लास आहे म्हणून तर 10 काय वाजता म्हटलं पूर्ण जातंय? मोबाईल, फ्लाईट एअरप्लेन मोडला टाकते मी मोबाईल माझा. हा, एअरप्लेन. बरोबर, बरोबर. हा, कारण हं. काय होतं दुपारी पण, कारण इरिटेट काय कधीही फोन, म्हणजे आहे बाई, माझा प्रोफेशन आहे. बरोबर. इरिटेशन्स होतंय. येस. हा, म्हणजे ह्या अनुभूती आल्या आणि लिटरली मी 10ला पूर्ण मोबाईल, आता आपला क्लास आहे म्हणून, पण बंद असतो म्हणजे नाही, आणि तो सकाळी 8 शिवाय उघडत नाही. हे नियमच केलेत अमृता आणि त्यात मॅडम मला फार म्हणतात वेळ 1 वाटते. महिना झाला युट्यूब बघायचे बंद झाले आहे. हो, नुसतं युट्यूब नाही मॅडम, युट्यूब बघायचं बंद झालं करेक्ट. चांगलंच आहे, पण मोबाईल सुद्धा दूर पाहिजे. येस, मी तशी करते मॅडम. त्यामुळे आहेत मला ह्या छान अनुभूती, आणि बॅटरी पण डिस्चार्ज होते, हे मला हा. आलेले आहेत. कारण ऑन कॉल जेव्हा असतात ना, आणि एक सांगू का मॅडम, निगेटिव्ह म्हणजे सुखी सोनाराकडे दुःखी ज्योतिषाकडे, आणि ते होतात ना ऑरा, मग होते बरं का बॅटरी डिस्चार्ज, हे मला अनुभव आहेत नक्कीच. तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन करा, कारण हे मग तुम्ही व्यवस्थित लिहायला लागलं ना सारांश लेखन, मी खूप तुम्हाला पुढे पुढे जाऊन सांगेन. तुमच्या लक्षात आलं असेल, ज्यांनी हा 2दा-3दा प्रोग्राम केलाय, त्यांना वाटतंय का मी काही वेगळं बोलतेय, वेगळ्या स्लाइड्स आहेत. चॅट बॉक्समध्ये टाका. काही वेगळं आहे प्रोग्राम मध्ये चालू, हे तुमच्या लक्षात येतंय का नाही? कोणाकोणाच्या लक्षात येते चॅट बॉक्समध्ये टाका, की काही वेगळं चाललंय. जो काही कोर्स होता डे वाईज, त्याच्याप्रमाणे वेगळं काही चाललंय का? नीता मॅडमनी तर आता मगाशी लिहिलंय. अनुजा मॅडम, ज्यांनी खूप वेळा केलंय त्यांनी लिहा. आता नीता मॅडम, अनुजा मॅडमनी खूप वेळा नाही केलेलं, त्यामुळे त्यांना वाटणं साहजिक आहे, की आता आम्हाला चांगलं कळतंय. पण ज्यांनी खूप सराव कोर्स केलेले आहेत, कोऑर्डिनेटर पैकी तुम्हाला काही वेगळं वाटतंय का? काही वेगळं वाटतंय? श्रद्धा चाफेकर मॅडम, हो. नूतन ऊर्जा वेगळी, ऊर्जा नाही मॅडम वेगळी, बोलतीच आहे वेगळे, मी स्लाइड्स पण बदलल्यात. हो, वेगळं वाटतंय. निलिमा दैन, मी बदलतीये, मी कंटेंट बदलतीये, मी स्लाइड्स बदलतीये. बराच बदल मी करतेय, कारण मला ज्या उद्दिष्टाकडे जायचंय तिथून मला तुमची साथ अजिबात मिळत नाही, कारण कॉम्बिनेशन केलंय. नवीन लोकांकडनं मला अपेक्षाच नाहीयेत. पण जुन्या लोकांनी, आणि मी तुम्हाला कबूल करून घेतलं होतं, की सारांश लेखन तुम्हाला रोज लिहायचंय.
दीपाली खेडकर मॅडम, तुम्ही तर केलाच नाही हा कोर्स आणि हो कसं म्हणताय? चालू आहे ना हा कोर्स. हं? माझा हा कोर्स चालू आहे. अहो आधी केलाय का तुम्ही? नाही नाही, आधी नाही केला. मग मी काय म्हणते, आधीच्या पेक्षा काही वेगळं वाटतंय का? आता हा जे हा, म्हणजे पण मला आपण जे वाटलं की ते पृथ्वीवरती मोबाईलचं म्हणजे ह्याच्या म्हणून सांगताय तुम्ही, नाही, म्हणून मी हो आता म्हटलं. म्हणजे प्रश्न बदलला. बर, तर मी कबूल करून घेतलं तर कोऑर्डिनेटर्सला की तुम्ही सारांश लेखन रोज लिहायचे, कोऑर्डिनेटर स्पीकर्सला त्यांच्याकडनं फी घेतली नाही, या अटीवर घेतली की तुम्ही रोज सारांश लेखन लिहायचे आणि अनुभव लिहायचे शनिवार रविवार. तर त्या सारांश लेखन, कारण त्यांना माहितीये खूप सराव करून झालाय. तर ह्या सारांश लेखन मध्ये सांगायला काही हरकत नाही, तुम्ही सविता धर्माधिकारी मॅडमचे वाचा जरा सारांश लेखन. काय त्यांनी व्यवस्थित विचारपूर्वक लिहिलेले. लिहिले का हो सविता मॅडम? तुम्ही जरा बोला त्याच्यावर, कसे लिहिताय तुम्ही सारांश लेखन धर्माधिकारी मॅडम? मला बाकीचं नाही कोणाचं आवडलं, खरंच सांगते. सविता कारण मॅडम म्हणजे आपण ऑन जेव्हा करून आपल्या बघा. शक्य आहे का? हा म्हणजे आपलं तुम्ही जेव्हा सेशन घेता त्यावेळेस मी पॉइंट्स लिहिते बऱ्यापैकी आणि हा, नंतर ते बघा लिहिलेले पेन पॉइंट. हातात बघा. हा हा, वही पेन तर आहेच, हे काय हा लिहितेच आहे रोज. रोज पॉइंट्स लिहितेच आहे आपण जेव्हा हे करतो हा. त्यावेळी. आणि मग तुमचे जे पॉइंट्स लिहून झालेले असतात त्याच्यानंतर मग परत ते जेव्हा सारांश मी लिहिते आपल्या ग्रुपवर टाकते त्याच्या आधी ते सगळे पॉइंट्स एकदा वाचते काय काय लिहिलेले असतात आणि त्यातले 5 पॉइंट काढून लिहिते मग. आणि जेव्हा करेक्ट, लिहिते त्यावेळेस असंच पाहिजे. तुम्ही तुम्ही जेव्हा जे सांगता त्यातलं मला जे महत्वाचं वाटतं ते पॉइंट्स वहीत लिहिते आणि ते 5 पेक्षा जास्त असतात मग त्यातले 5 कोणते लिहायचे ते 5 काढून नंतर लिहिते. करेक्ट, हेच स्किल आलं पाहिजे सगळ्यांना. मी नाव घेणार नव्हते, कंपॅरिझन नाही करायची आपल्याला, पण आपल्याला शिकायचंय, आपल्याला पुढं पुढं जायचंय. म्हणून मग मी नाईलाजाने मी बोलले की तुम्ही वाचा त्यांनी काय लिहिलेले आहेत ते. तर याच्यामध्ये काय आपल्याला हवंय? बोला जरा सविता मॅडम, तुमचं स्पॉटलाइट घालवते म्हणजे मला सापडाल तुम्ही कुठं आहात. हा काहीतरी हा बोला. मॅडम. हा, एक हा मिनिट. मॅडम. हा, सापडला. हा, तर आता त्यांचं वाचा तुम्ही. 2 दिवस 3 दिवस मी बघितलं, तर कसं अपेक्षित आहे सांगू का? एक स्किल आहे, एक टेक्निक आहे. कसलं टेक्निक आहे? आणि मला तुमच्या प्रत्येकाच्या लेवल्स माहितीयेत. त्यामुळं दुसऱ्यांनी लिहिलंय काय त्यापेक्षा माझ्या सोलला, माझ्या आत्म्याला मला कुठली वाक्यांचे जप करायचे ते मी लिहिले पाहिजेत. जप करायचे, ना की मला त्या क्रिया करायच्यात, ना की मला त्या प्रोसेस करायच्यात. मला हृदय ध्यान जास्त वेळा केलं तर माझी एनर्जी वाढेल. हे किती वेळा सांगू? करायचं लिहू नका, करायचं लिहू नका. तर ह्यामध्ये असं एक स्किल तुम्ही डेव्हलप करा की लिहिलीत वाक्य खूप. आता काहीतरी काहीतरी लिहितात, पण सिक्वेन्स द्यायला शिका. मला सगळ्यात महत्वाचं, तिथे 10 वाक्य आहेत. मला सगळ्यात महत्वाचं वाक्य कुठला जप करणं माझ्या आयुष्यात गरजेचं आहे, त्याला 1 नंबर द्या. दुसरं कुठलं आहे त्याला 2 आणि मग ती 5 वाक्य विचारपूर्वक लिहा. हे ज्या वेळेला स्किल डेव्हलप कराल, मी तुम्हाला सारखी सारखी सांगते, मनन झालं पाहिजे, मनन चिंतन. आता या मनन चिंतन बौद्धिक लेयरला अजून उद्या परवा मी तेच घेणार आहे, कारण तेच महत्वाचं आहे. आता हे सगळं रिडिझाईन केलेलं एक स्टेज गाठण्यासाठी ऊर्जेचा आपल्याला पुरेपूर उपयोग करायला. आता ब्रह्मांड काय करतंय? हा जो मानसिक लेयर आहे ना, तोच डिलीट मारत चाललाय. मी आता जे म्हटलं ना, मेमरी लूज करतीये, मेमरी आपली कमी कमी होत चालली. ही काही चांगली साईन नाही, म्हटलं तर चांगली, म्हटलं तर वाईट, दोन्ही आहेत त्यात गोष्टी. मग ब्रह्मांड हा जो डिलीट प्रोग्राम आहे, तो बौद्धिक लेयरला, मानसिक लेयरला चाललाय. आपण जर त्याचा वापर केला नाही तर गंजून पडणार आहे. म्हणजे त्यांना नकोच आहे आपण बुद्धी वापरणं. म्हणजे मी एके वेळेला म्हणते की डोक्याचा वापर बंद करायचा आहे. तो वेगळ्या अर्थाने म्हणतेय. तसं म्हणायचंच नाहीये, नाही तर डोकंच वापरणं बंद होईल. पण जे काही सूर्य ओततोय आता, सूर्य ओततोय, चांगलं ओततोय. पण बाकीचे जे मॅनिप्युलेटेड अजेंडे चाललेत, मॅनिप्युलेटेड प्रोग्राम चाललेत, ते आपल्या मानसिक बौद्धिक लेअरवर व्हायरसेस सोडतायत. व्हायरसेस म्हणजे एक आपल्या, समजा आता आपण मोबाईल बघतोय, आपला घाम जो आहे, घाम, गंध जो आहे, घामाचा गंध, तोही सेन्स करणं चाललंय. आपल्या विचारांच्या पॅटर्नला हे विचारांचं पॅटर्न तर तुम्हाला माहितीच आहे की मनात विचार आला की व्हिडिओ येतो, मनात विचार आला की तोच व्हिडिओ येतो, तेच मार्केटिंग होतं,
तेच कुठून तरी येतं. म्हणजे विचार तर होतोच आहे, पण घाम सुद्धा सेन्स केला जातो. आणि इतकं सेन्सिंग चाललेलं आहे, की हे सगळं डाटा बँक तयार होते. म्हणजे अमृता मॅडमने आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आता काही रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळे सांगता नाही येत, बंद करून सांगेल मी. पण काय काय डाटा स्टोअर चाललेला आहे. म्हणजे आपले डीएनए सुद्धा पॅटर्न स्टोअर केलेत. आता एक घाम सुद्धा स्टोअर करणं चाललंय. सगळं हायजॅक होणं चाललंय. मग तिथे ह्याप्रमाणे तुमच्या विचारांच्या पॅटर्नला, बौद्धिक पॅटर्नला वापरलं नाही तर गंज चढणार आहे. मी तुम्हाला सारखी सांगतेय, की आता शुद्धीत यायचंय. शुद्धीत यायचंय. मायाजाळ नाही. आता कोणाकोणाला घरात बदल दिसतायत? घरात बदल दिसतायत का आपोआपच काहीतरी? कुठेतरी रंग, भिंत, एक्स्ट्रीमी सॉरी, एक्स्ट्रीमी डार्कनेस. नूतन मॅडम काय बदल दिसतोय सांगा हो जरा घरात ऑन करून. मी तुम्हाला एक हिंट देते. आपल्याला ही लेवल गाठायची आहे. तुम्हाला हवी असेल तर व्यवस्थित सारांशलेखन करा. नाहीतर मी जो कोर्स आहे तो घेऊन टाकणार. पुढचा अजून मी नवीन जे या कोर्समध्ये छान करतील त्यांना घेऊन या पुढचं सगळं ऍडव्हान्स सांगेल. सांगा मला. आयुष्य बदलाचं अत्याधुनिक आणि शाश्वत शास्त्र आहे ना. मग आयुष्य बदलतंय आता, मग त्यानुसार नको काय शास्त्र सांगायला. नूतन मॅडम, तुम्ही काय बदल ऑब्झर्व करताय घरात तो सांगता का व्हिडिओ ऑन करून? नाहीतर हो, हो. हा नाही हा व्हिडिओ म्हणजे नको ऑन कळेल करू. जरा. हा. पण गोष्टी आहे ना बऱ्याचशा कॉम्प्लिकेटेड होतायत. नाही आणि तसा नाही बदल म्हणत मी माणसांच्या नाही स्वभावातला, रिलेशनशिप मधला नाही. आपण जे म्हणतो डोळा जे बघतोय ते सगळं मॅनिप्युलेशन आहे. त्या डोळ्यांना काही बदल दिसतायत का? घरात तर तसे बदल होणारच आहेत. खूप बदल होणार आहेत. पण दिसण्यामध्ये काही हे तुम्ही निरीक्षण शक्ती वाढवा. मी तुम्हाला एक असाइनमेंट देते. घरात नेहमीच्याच रूममध्ये काही बदल जाणवतायत का? की म्हणजे मी तुम्हाला मागं पण 2दा-3दा विचारलं, की सगळी चित्र अशी येतायत तरंगत चाललीत. डोळे हो, बंद हो, हो. करायचा अवकाश, की धन, 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 धन बाउन्सिंग चाललंय. एनर्जीची नाही गोष्ट चालली मॅडम, सुवर्ण मॅडम. इथे दिसण्याचं चाललंय. डोळ्यांना काही दिसतंय का? कारण रंगांमध्ये पण ऊर्जा आहे. दिसतंय, कारण वेव्हज वगैरे आपल्या वाटतायत. बघण्याच्या कॅपॅबिलिटीज वाढत चालल्यात. ब्रह्मांडाच्या प्रोग्राम प्रमाणे पण आपल्याला अजून तुरुंगात टाकत चाललंय मॅनिप्युलेटेड प्रोग्राम मधनं. त्यामुळे या डोळ्यांना वेगळं दिसतंय घरामध्ये काय काय. बघा आता आज हे शोधा सगळं. चेतना जर वाढवायची असेल ना, आता जसं कोणत्या तरी मॅडमनी सांगितलं, की सुलक्षणा मॅडमनी सांगितलं, की ओम काढलं आणि ते सगळं उघडं आणण्याची जी निगेटिव्ह ऊर्जा होती ती ओमनी लगेच बदलली. आताच्या आता करायचं नाही तर उद्या करायचं. या एक्झरसाईज ज्या करणार नाही त्यांची चेतनाही वाढणार नाही, त्यांना काही मिळणार पण नाही. 1 तास वेळ द्यायचाच आहे या कोर्समध्ये. हा कोर्स अफलातून उच्च लेव्हलचा आहे. त्या लेव्हलचा डिसऑनेस्ट म्हणजे रिस्पेक्ट करा. हे कुठंच मिळणार नाही तुम्हाला. ढळढळीत काय बोलते त्याचं सत्य. अशी ऊर्जा बघायची हाताची आणि लगेच ओम फिरवायचं आणि ऊर्जा बघायची. मग आता हे जर बघितलं तर डोक्याच्या कप्प्यात रात्री जाणार आहे. आणि प्रत्येक वेळेला अन्न ग्रहण करताना त्या अन्नामध्ये सुद्धा सगळं चाललंय. तुम्हाला माहितीये कोणाकोणाला जेवण घेतलं तरी असं ऊर्जा कमी वाटते. पूर्वी इतकं नाही. समजा मँगो ज्यूस प्यायचो आपण पूर्वी. किती तरतरीत वाटायचं. काही ज्यूस घेतला, कैरीपण घेतला. आता वाटतंय तसं? तेवढं पूर्वीसारखं रिफ्रेशिंग एनर्जी मिळतीये असं वाटतंय तुम्हाला अन्नातून? सगळ्या अन्नांवर पण प्रोग्राम चाललेत. आणि पाण्यावर पण प्रोग्राम चाललेत. पाण्याचे सुद्धा प्रोग्राम बदलले जात आहेत. पाण्याची सुद्धा चेतना बदलत जात आहे. म्हणून आपण प्रत्येक वेळेला पाण्याचं तंत्र घेतो. माधुरी मॅडम नाही म्हणतायत. अन्नातनं पूर्वी एवढी एनर्जी मिळत नाही. काही मिळणार नाही. ते अन्न सुद्धा स्पॉईल करत चाललेत. जो अन्नाला हात लावणार आहे शेतातनं काढायला, त्यालाच ती ऊर्जा मिळणार आहे. सगळं हे डिस्कस करून झालंय इतर कोर्समध्ये. पण इथे एनर्जीमुळे मी तुम्हाला आठवण करून देतेय. आणि मग एनर्जी कशा वाढवायची हे पण मी सांगेन. तुमची क्वालिटी सारांश लेखनाची सुधारली तर. नाहीतर जाऊ देत जे चाललंय ते चाललंय. चला. आपलं आहे